दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय। छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन देणारे गावी पळून गेलेत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। तर विधानसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदेंनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षणाचं आश्वासन दिलेलं होतं, त्यावरनं आता ठाकरेंनी हा टोला लगावलाय। तर मी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, मात्र त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाहीये। ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते, ती लोक कुठे राहतात? आता गावी पडाले, तर नुसती दर्शने घेत चाललेले आहेत। एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरताय सगळीकडे। तर उद्धव ठाकरेंच्या या प्रश्नावर आता शिंदेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं। आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण, ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे। त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।